पत्रकार परिषदमध्ये उपस्थित सर्व पत्रकार बंधू, काल मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये एक निर्णय घेण्यात आला की मीरा भाईंदरची आन बान शान काशी मीरा नाक्यावरचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्याचं ज्यावेळी ऑडिट केलं तर ऑडिटमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये दुरुस्ती आणि क्रॅक आला. उदाहरण बघा, हा बघा, हे क्रॅक बघा. आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्यांचं 30 वर्ष जवळजवळ होत आले. त्या पुतळ्यामध्ये ज्यावेळी ऑडिटनी सांगितलं हा धोकादायक झाला आहे, क्रॅक आला आहे, ह्याला दुरुस्ती करणं गरजेचं आहे, त्यावेळी महानगरपालिकेने तो निर्णय घेतला की हा अश्रूधारी पुतळ्यांचं आपण दुरुस्ती केलं पाहिजे आणि ते पण एक नामांकित, म्हणजे जे असे मुख्य काम करतात त्यांच्याकडनं करून घ्या, कुठे अशी थुपट्टी नको तशी, अशा प्रकारचा निर्णय घेतला. परंतु त्यावर अनेक लोकांनी त्याचं राजकारण करायची सुरुवात केली की आम्ही पुतळा हटवतोय. ज्यावेळी आम्ही सांगतोय दुरुस्ती करा म्हणजे तो पुतळा आम्हाला परत पाहिजे. आताही तो पुतळा फ्लायओव्हरचं खाली आहे, समोरून कॉलम आहे, दिसत नाही. रोडवरती आल्याने तो पुतळाचा चबुतरा हा खाली गेला आहे. मग हा आता मला परत त्यांना विराजित करायला दुरुस्ती करण्याची आवश्यकता काय नाही का? आणि एखादा पुतळा हलवलं तर त्यावेळी सरकार जिथपर्यंत त्याचा फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही आणणार नाही ते तुम्हाला विराजित करू देणार नाही. मग ह्याच्यात काय चुकीचं निर्णय घेतलं? मी ह्या शहराचा नागरिकला, या शहराचे लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांना सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणाला शंका कुशंका करायचं काही कारणच नाही आहे. सर्वांचे शान आन आणि बाण आहेत आणि ज्यावेळी आमच्याकडे फोटोग्राफ आहे, पिक्चर आहेत, तर ते दुरुस्ती करणं आमचं कर्तव्य, कारण सत्तेत आम्ही आहोत. उद्या काही झालं, जसं एखादा आग लागली, आग काही कारणाने लागली तरी आपण दोषी राजकीय पक्षाला धरतो, महापालिकेला धरतो. या पुतळ्याला उद्या काय झालं, घडलं पावसामध्ये, तर त्याला मग जबाबदार कोण? हे प्रश्नचिन्ह आहे. परंतु त्यामध्ये काल मी अनेक पक्ष बघितला, आम्ही हलवू देणार नाही, असं करू, आंदोलन. अरे काय गरज आहे आंदोलन करायची? कोण हलवतोय? कोणी हलवत नाही. आणि ते तर केलं, पण राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक त्यांची जी भाषा बघितली, आमच्याशी गाठ आहे, हे आहे, ते आहे. मग तुमचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी चालेल पण दुरुस्ती करायचं नाही, हे तुमचं म्हणणं आहे का? त्या पुतळ्यामध्ये ऑडिट रिपोर्ट आहे, क्रॅक आहे, हे आमच्याकडे रिपोर्ट आहे, क्रॅक आहे याच्यावर, मग ते दुरुस्ती नाही करायचं का? मग त्यासाठी उगाच खाली काहीतरी आपल्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाचा उपयोग करणं हे कितपर्यंत योग्य आहे? आणि राज्याच्या मंत्र्यांनी त्यांनी वस्तुस्थिती घेतली पाहिजे. आणि त्यापेक्षाही हा सभागृहाला ज्यावेळी चर्चेला आला त्यावेळी शिवसेना तिकडे होती ना, शिवसेनेने पण त्याला सांगितलं की तुम्ही हे दुरुस्तीला पाठवा. त्यांचंही मतदान आहे, काँग्रेस आहे, शिवसेना, सगळ्या पक्षाची लोक होती. मग असं त्यांचं म्हणणं आहे की आमच्या पक्षाच्या लोकांना काही समजत नाही आहे किंवा आमच्या लोकांचे पक्ष तिकडे नगरसेवक जे बसले, गटनेता बसले, विरोधी पक्ष नेता आहे, त्यांना काय माहीत नाही, अशातला भाग आहे का? सर्वांमध्ये, कारण तो निर्णयच चांगलं होतं, सभागृहामध्ये असे विषय उपस्थित राहिले. परंतु जाणून बुजून प्रताप सरनाईकनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा खंडित असलं तरी चालेल, त्यांना खंडित चालेल, दुरुस्ती करायचं नाही. कारण की पुतळा उद्या काहीतरी पडलं किंवा काय हादसा झाला तर परत सत्ताधारीवर बिल फाडायचं, असं त्यांचं म्हणणं आहे का? मग आपल्या माध्यमातून शहराच्या जनतेला, प्रत्येक व्यक्तींना सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्यांचं नामांकित ज्या काही कंपनी आहेत त्यांच्याकडून दुरुस्ती करून घ्यावं असा निर्णय घेतलेला आहे. त्याला काळा असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, हे आपल्याला माहिती सहित आम्हाला द्यायचं होतं. दुसरा, आम्ही विचार केला की एवढे सज्जन मंत्री आहे आणि हा विषय का काढला असेल, कारण की विचारल्याशिवाय. त्यावेळी काल आपण बघितलं महानगरपालिकामध्ये शिवार गार्डन असेल किंवा त्यांचे आरक्षणाचे विषय असतील, त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे म्हणून थर्ड पार्टी ऑडिट करावं असा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. अनेक आरक्षणाची कामं कॅन्सल करण्यात आली कारण की 10 कोटीचं काम केलं, पैसे 1 कोटी आले नाही, असेही आरक्षण आहे. आता उदाहरण, कमिशनर बंगलोच्या समोर ते ट्रॅफिक पार्क बनवणं, स्वागत आहे त्याचं, काय चुकीचं नाही. परंतु त्या ट्रॅफिक पार्कमध्ये खाली बोर्ड आहे, दिशा, त्याचे 5 कोटी रुपये बिल. किती? 5 करोड रुपये. एवढे काय फलक लावले की 5 कोटी रुपये? आणि तो आरक्षण कसलं आहे?
फायर स्टेशन. म्हणजे एका बाजूला तुम्ही येतात, महापालिकेला शिवीगाळ करतात आणि बोलता असं चालणार नाही, दुसऱ्या बाजूला फायर स्टेशनवर तुम्ही जाऊन हे पार्क बांधून टाकलं, मग आता फायर स्टेशन कुठे बांधायचं? हे अशा मोठ्या प्रमाणात प्रश्नांमध्ये ते विषय डायव्हर्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उपयोग केलं असं आमचं तरी मत आहे. म्हणून आज आपल्या माध्यमातून शहराच्या जनतेला हा मेसेज देण्यासाठी आपल्याला बोलवलं की एकदम स्पष्ट भूमिका आहे. पुतळ्यांची दुरुस्ती होत आहे आणि ते ऑडिट रिपोर्ट आहे आणि ज्याला वाटते नाही करायला पाहिजे तर त्यांनी जाऊन कोर्टात ॲफिडेव्हिट करावं की यापुढे काय झालं तर जबाबदारी आमची राहील असं घ्यावं आम्ही. मग तसं होत नाही. प्रत्येक गोष्टमध्ये राजकारण करणं योग्य नाही. मागच्या वेळी पण सुद्धा टॅक्स संदर्भात टॅक्स वाढणार, आता लोकांना बिलं आली आहे. जो गेल्या वर्षी बिल होतं तोच बिल आहे टॅक्सचं. मी तुम्हाला कॉपी सुद्धा दाखवतो. खरंच आहे. वत्सला पाटील. आता बघा हा 1340 रुपये बिल आहे. 244 हाऊस टॅक्स आहे आणि हा 25 आता 26-27 244. काय वाढलं? 4 आणे सुद्धा वाढले नाही. उगाच लोकांना भ्रमित करायचं हाऊस टॅक्स वाढू देणार नाही हे दोन्ही बिल. हा गेल्या वर्षी 1 एप्रिल नंतर नवीन वर्ष सुरू होतो त्याचा बिल आलाय, म्हणजे या वर्षात सुद्धा बिल आलं, सेम बिल आहे. 4 आणे सुद्धा वाढले नाही. अशा प्रकारचा आम्ही शहराच्या जनतेला सांगू. हे 2 नमुने म्हणून आम्ही आणले. हा 5528, हाही 5528 एकच व्यक्तीचं नाव आहे. एक 26-27चा, एक 27-28, सॉरी एक 25-26, एक 26-27. म्हणजे वारंवार या शहराने एकतर्फा बहुमत भारतीय जनता पक्षाला दिलं या विश्वासाने की शहराचा विकास होईल, प्रगती होईल, नागरिक अन्याय होणार, त्या दिशेने आम्ही काम करतोय. मग ते काय होत नाही तर वेगळ्या दिशेने टाकायचं. टॅक्स बढ़ा रे, फिर हे पुतला काढत आहे, अशा प्रकारचे हे सगळं उद्योग करत आहे. ह्याच्यावर आपण कोणी विश्वास करू नये ही आपल्यास विनंती आहे. तिसरं, सरनाईक साहेब नेहमी सांगतात मेहता साहेब 28 केसेस आहे, 28 केसेस आहे, 28 केसेस आहे. आता त्यांच्याकडे एवढे तर पैसे असतील की ते ॲडव्होकेट अपॉइंट करतील आणि हे जाऊन हा महापालिकामध्ये दिलेलं विधानसभेमध्ये दिलेल्या ॲफिडेव्हिटचीच कॉपी आहे, वेगळी नाही. यामध्ये आम्ही म्हटलं 28मधून 24 केसेस सुटल्या आहेत, 4 केसेस पेंडिंग आहे. 4 मध्ये कुठलं तुम्हाला माहीत असेल, महापालिकेत त्यावेळी मटकी फोडली होती, तो एक पोलिसांचं आंदोलन. नंतर मैदान बचाव आम्ही केलं होतं, तो आंदोलनचं गुन्हा एक उदाहरण सांगतो. एक त्यांच्या शिवसेनावर आमच्या कार्यकर्त्यात आपसात ते झडप झाली, तो एक गुन्हा आहे. एक केस सोडलं तर माझ्याकडे व्यक्तीत कुठले केससुद्धा नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी उगाच लोकांना भ्रमित करायचं. 28 केसेस आहेत त्यांचं ॲफिडेव्हिटवर. मी आज सरनाईक साहेबाला चॅलेंज करतो, 28 केसेस असेल तर मी कायमस्वरूपी राजकारण सोडणार आणि नाहीतर तुम्ही जे सांगितलेलं आहेत तुम्ही राजकारण सोडणार का हे नक्की करा. म्हणजे उगाच काहीतरी बोलायचं आणि करायचं हे योग्य नाही. तुम्ही बोला ना बिंदास, आमची चुका असेल बोला ना, दिशाभूल कशाला करायचं. हा ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे, रेकॉर्डला आहे, मी आज कॉपीसुद्धा आपल्याला देतो. या उगाच काहीतरी करायचं. आणि हे आपल्या माहितीसाठी कधीपासून आहे तर ज्या दिवशी मी राजकारणात आलो 1997 पासूनचे उदाहरण. सरकारमध्ये मी 14 नंतर आलो, ह्याच्यातले बहुतांश केसेस हे त्याच सरकारमध्ये क्लोज झालं आहे. आत्तासुद्धा 2.5 वर्षाची सरकार त्यामध्ये सुद्धा क्लोज झालं. मी राजकारणात आहे, वेळोवेळी आम्ही विपक्षात होतो, आंदोलन करतच राहणार आहे काही कामं असलं तरी. आणि आंदोलनामध्ये केसेस होणं स्वाभाविक आहे, जनहितसाठी आम्ही करत असतो. पण उगाच खाली 28 केसेस करायचं तर मी हेही आपल्या माध्यमातून जनतेला मांडायचं होतं. धन्यवाद.